खूपच लेट होत आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 5 षटकांचा सामना आहे आणि 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. याची कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे, कंपल्सरी आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. तर या स्पर्धेनिमित्ताने खेळताना खास करून बॉलरसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही थ्रो बॉलिंग केलात तर तुम्हाला त्याच ठिकाणी थांबवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने याची दक्षता घ्यायची आहे. सुरुवात मॅचला या टुर्नामेंटला सुरुवात व्हायच्या आधी खास करून गोलंदाजांसाठी एक सूचना आहे. जर आपण ॲक्शन ग्राह्य बॉलिंग केलात तर तुम्हाला त्या ठिकाणी दंडित केलं जाणार आहे. त्याच्यामुळे जे 8 संघ आहेत, 8 संघामध्ये जे बॉलर्स आहेत आणि जे खेळाडू आहेत, कर्णधार आहेत, त्याने याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पहिल्या सामन्याला सुरुवात होते आणि आपण पहिला मॅच नाईट रायडर्स वेरवली वर्सेस कॅपिटल वेरवली या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकला कॅपिटल वेरवली, बॉलिंगचा निर्णय घेतलाय. अर्थातच पहिला मॅचमध्ये थोडासा पिचचा अंदाज घेतला जाणार आहे. जसं जसं आपण पुढच्या सत्राकडे सरणार आहोत तसं ग्राउंडही चांगलं आणि जे खास करून पिच आहे ते सुकल्यानंतर अधिक धावांचाही पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. पहिल्या षटकासाठी थोडासा चेंडू स्लाइस, त्याला बॅटचा एज होता, परंतु तिथे मात्र गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. कोणतेही नुकसान नसेल. 1 धाव श्री गणेश या पहिल्या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतो एका या धावेने. अर्थातच पंडूजी मोहिते यांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट मारा करण्यासाठी अक्षय आणि सलामीची जोडी आहे कुणाल. सुजय यांच्या बॅटमधून 1 धाव निघाले. तर थोडासा बाहेर जाणार चेंडू, कीपर मिस होतात, परंतु प्रोटेक्शन आहे स्लिप मध्ये त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतात. जर्सी नंबर 9 परिधान केलेले. दुसरा चेंडूही चांगला फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती थोडासा चेंडू स्लाइस झाला होता, एज घेतल्यानंतर तर येणारा चेंडू डॉट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि म्हटल्याप्रमाणे थोडासा या पहिल्या षटकासाठी पिचचा अंदाज घेतला जाईल आणि त्यानंतर आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी चांगली पाहायला मिळेल. ओहो, कडे कडे खेळलाय तर करा. चेंडू खालती क्षेत्ररेषे घेतात, परंतु ते भेदून जाणार आहे. चेंडू सीमारेषे बाहेर आणि पहिलाच षटकार पाहायला मिळतोय कबड्डीचा. क्षेत्रामध्ये पहिला षटकार आणि संघाची धाव संख्या 7. तर दोन्ही फलंदाजांची साथ मिळणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर फलंदाजांचा अंदाज असतो की प्रत्येक षटकामागे 12 ते 15 ची सरासरी गाठायची आणि तो विचार चांगला पाहायला मिळालाय. लो फुल टॉस त्याला कन्वर्ट केलाय. मेडिकेट क्षेत्रामध्ये शॉटमध्ये खेळाडू आहे. थोडेसे नैसर्गिक अडथळे मैदानामध्ये पाहायला मिळतात, परंतु त्यांनाही भेदून चांगल्या प्रकारचा खेळ करण्यासाठी किंवा आपल्या चांगल्या खेळाचं कौशल्य दाखवण्यासाठी आज वेरवली आणि पडवळ या 2 गावांमधील मैत्रीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची सुरुवात आज चांगली झाली आहे. अर्थातच कोणत्याही स्पर्धेची कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांना वंदन केल्यानंतर या खेळपट्टीचं मैदानाचं उद्घाटन आणि त्यानंतर उद्घाटनाचा सामना नाईट रायडर्स वरवेली वर्सेस कॅपिटल वेरवली. दोन्ही वेरवलीचे संघ आहेत. 1 धाव मिळेल. वाइंडिशच्या लोंगांच्या त्या ठिकाणी लॉंगऑफच्या दिशेने आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव. 1 षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यावरती 1 धाव घेतली जाते. तर दोन्ही फलंदाज सुरुवातीलाच स्ट्राईक रोटेट करण्यासाठी सज्ज होत आहेत आणि ते आपण काही चेंडूंवरती पाहिलंय. येणारा चेंडू डॉट आहे.
सुरुवात चांगल्या या षटकाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. तोपर्यंत ब्रेक घेऊया, ऐकूया डीजे. पहिल्या षटकामध्ये एका षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9. सुरुवात चांगली झाली. तर दुसऱ्या षटकासाठी पाहूया कोणाला निमंत्रण दिलं जाणार आहे. अर्थातच फिल्डिंग करणारा कॅपिटल वेरवली आज संघ आहे. पहिलं षटक पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले, परंतु दोन्ही संघाच्या बाजूने राहिलंय, कारण पॉवर प्ले षटकामध्ये धावा 9 आल्या. तर दुसऱ्या षटकासाठी प्रथमेश हे मात्र बॉलिंग मार्कला पाहायला मिळतात आपल्याला. राईट वर विकेट माराय. पहिला चेंडू खूपच अवांतर आहे, ज्याच्यामुळे पंचाने यांना दंडित केलाय आणि समांतर हात आले. तर एक धाव मिस्टर एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या 10. दुहेरी धावीमध्ये पदार्पण आणि सुरुवात या दुसऱ्या षटकाची खराब झाली, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा त्याच ताकदीने दुसऱ्या षटकासाठी सज्ज होतील. आता चेंडूला चांगला आदळलाय. पंचांकडे दाद मागितले जाते. खरं तर हे अंडर प्रेशर करण्याचं काम बऱ्याच वेळा आपण क्रिकेटच्या बटलावरती पाहत असतो. पंचांना प्रेशरमध्ये टाकण्याचं काम ते अपील. विकेटच्या मागे चांगलं पाहायला मिळालं. जर्सी नंबर 9ची 7 त्यांना जोरदार, परंतु पंचांवरती कोणताही फरक नाहीये. डॉट चेंडूची पुनश्च एकदा सांगता. संघाची धाव संख्या 10. पुन्हा आदळला आणि त्याला मात्र खेचून दिला मैदानाच्या बाहेर. गोईंग गॉन. षटकार 6 धावा. मध्ये बॉटम एंडचा चांगला वापर आणि भेदून दिलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आयोजकांना विनंती आहे, चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तो लवकरात लवकर परत करण्यासाठी आपण तेवढी काळजी घ्यायची, जेणेकरून मॅचला विलंब होणार नाहीये आणि लगेच आपण रनिंग मध्ये राहणार आहोत. आम्हाला या ठिकाणी समालोचनाची संधी. चला, सुजयाने दुसरा षटकार मारला तर त्यांच्या मामांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. थोडासा शरीरयष्टीवरती चेंडू आदळतोय, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. अशी सुंदर गाणी आपल्याला आज या मैदानामध्ये वाजतानाही पाहायला मिळतील. आमचे डीजे मास्टर त्यासाठी तयार आहेत. तर दुसऱ्या षटकारासाठी मामांकडून प्राइज आहे सुजल यांच्यासाठी. तर 2 खेळाडू चेंडू खालती येत आहेत, परंतु त्यांचा अंदाज फसला आहे आणि थोडंसं आउट फील्ड फास्ट आहे या मैदानाचं, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला तिथे कव्हर करावं लागणार आहे. आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात. सुरुवात चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 1 षटकार आला होता. दुसऱ्या षटकाची ती सुरुवात आहे. पहिला चेंडू वाईट, सिंगल षटकार
आणि त्यानंतर एक संधी सुद्धा निर्माण झाली होती जी या ठिकाणी सोडली गेल्या. त्याच्यामुळे फलंदाजांना जीवदान मिळाले, परंतु धावा मात्र त्याने पळून 2 पूर्ण केल्या आहेत. तर संघाची धावसंख्या 19. आधीच तयार होते, पोझिशन घेतली होती, फुलटॉस चेंडू त्याला कन्वर्ट केलाय फायनल लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषे बाहेर. वन दन 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 करत चौकार. 4 धावा. धावसंख्या 23. थोडस महागडे षटक दुसरं पाहायला मिळतं. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 23 अशी धावसंख्या आतापर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तर दुसरे गोलंदाज प्रथमेश थोडेसे महागडे ठरतात. पहिली सुरुवातच खराब झाली आणि त्याच्यामुळे फलंदाजांना जो विश्वास होता तो त्यांनी सार्थ ठरवलाय. त्यांच्यावरती चौकार षटकार खेचला जातोय. तर पुन्हा एकदा कुणाल तयार होणार आहेत. त्याची चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. गॅप भेटला जाणार का? अर्थातच वाइंडिश लॉंग ऑन कावकर्ण क्षेत्रामध्ये चेंडूला फिट केलं जात आहे. तोपर्यंत 1 धाव आणि या एका धावेने संघाची धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24-12 सरासरी. तोपर्यंत ब्रेक ऐकूया डीजे. करायचे आहे, विनंती आहे. प्रत्येक संघाला विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. हॅलो. तर तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाते? दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी महागडी बॉलिंग पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये एक षटकार एक चौकाराच्या मदतीने चांगल्या पद्धतीच्या धावा कुठल्या गेल्या. धावा आल्या 15. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. तर दुसरं षटक थोडंसं महागडं राहिलं, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनतात, परंतु इथे मात्र फलंदाजी चांगली झाली आणि त्याच्याचमुळे संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. नो लॉस. राईट आर्म राऊंड कडेकडे खेळला. या चेंडूला फटका दर्जेदार आहे आणि अर्थातच फलंदाज क्षेत्ररक्षकाची रीच पडते. कमी 4 धावांची हमी. चौकार. तर चेंडू सीमा पारच जाणार आहे. थोडेसे मागाशी सांगितले की नैसर्गिक अडथळे आहेत, परंतु त्यांना भेदून चेंडू बाहेरच जाणार, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. तर केला तर प्रोटेक्शन नाही आहे, त्यामुळेच फलंदाज तयार आहेत खेळण्यासाठी. आता चुकले आहेत. चांगला चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर वाईड लाईन आणि ऑफ स्टंप यांच्यामध्ये थोडासा खाली ठेवलाय. त्याच्यामुळे फलंदाजांना जो अंदाज होता जो बाउन्सचा तो मिळाला नाहीये. डॉट चेंडूची सांगते. चौकारानंतर कमबॅक गोलंदाजांकडून पाहायला मिळते आणि अर्थातच सुसज्ज असं मैदान ज्याच्यामध्ये गॅप्स मोठ्या पाहायला मिळतील आणि फलंदाजी भेदक झाली. खरं तर भेदक बॉलिंग करायची असते, परंतु भेदक फलंदाजी झाली अगदी दाखडपणे. तर धावाही मिळणार आहेत. स्ट्रेट लॉफ्ट केलाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार.
आधीच तयार होते, पोझिशन घेतली होती लेग पट्ट्यामध्ये खेळण्याचा विचार, परंतु मिडल स्टिक वरून जाणारा चेंडू पंत मात्र या ठिकाणी कोणताही निर्णय देणार नाहीयेत. आपल्या पोझिशन वरती थांब आहेत. डॉट चेंडूचे सांगताय. चौकार षटकारानंतर डॉट चेंडू टाकले जातात. तर सुसज्ज असं मैदान बघायचे सांगितले ते जिथे गॅप मोठे आहेत त्या भेदण्याचा फलंदाजांचा विचार आहे. ओ ताकदीचा प्रहार आहे. वन मोर अनदर वन असा हा षटकार आणि 6 धावा. त्याचप्रमाणे या गावचे सरपंच आदरणीय सुनीलजी खुलाम यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं आपण या सकाळच्या सत्रामध्ये गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत आमच्या आयोजकांच्या वतीने. सरपंच साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर संघाची धावसंख्या 42. षटक संपलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42. तोपर्यंत घेऊया ब्रेक. मध्ये उत्तुंग षटकार चौकार पाहायला मिळतात. पुढे जाऊन मागे जाऊन कट करण्याचा प्रयत्न डबल माइंड मध्ये पाहायला मिळाले. खर तर सुजय आहेत स्ट्राईकला, ज्यांच्यासाठी कॅश प्राइज त्यांच्या मामाकडून लागलाय. एक षटकार मारला होता तर 2 षटकारांसाठी थोडासा त्या पद्धतीचा फटका आहे. तर गोलंदाज वेगवान पद्धतीने डाव्या बाजूने धावले आणि त्याने या चेंडूला फीड केलाय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. तर ज्यांचे डेटिंग शॉट पाहायला मिळतात ते कुणाल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण पहिलाच सामना टॉस जिंकला होता. अर्थातच कॅपिटल वेरवली या संघाने बॉलिंगचा निर्णय, परंतु या निर्णयाला बगल देण्यासाठी त्यांच्या समोर नाईट रायडर्स वेरवली हा संघ, ज्यांची सुरुवात सलामी चांगली झाली आहे आणि या सलामीने डावाला सावरला नाही तर डावाला पुढे नेण्याचा चितपट करण्याचा विचार आहे कुणाल यांचा. ऑन फायर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बिग सिक्सर षटकार. $49 49 आणि सुजल आणि त्यांच्या बरोबर ओहो पुन्हा एकदा देखणा फटका. त्याला प्रोटेक्शन आहे का पाहूया. क्षेत्ररक्षकांचा अंदाज नाहीये चांगला, फलंदाजांचा अंदाज चांगला आहे आणि त्याने पुन्हा एकदा चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवला षटकारासाठी. 6 धावा. वाय भाई वा. आता मैदानाच्या आतमध्ये कुणाल नावाची हवा आणि ते कुठताय धावा. कमाल. तर एकदा षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या होते 55. तर कुणाल वैयक्तिक धाव संख्या आपल्यापर्यंत पोहोचेल. थोडंसं पायावरती आदळला आहे, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते, परंतु राईट कॉल जो नॉन स्ट्राईकला सुजल आहे त्याने सुजय याने दिलाय, त्याच्यामुळे कोणताही धोका नसणार आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि जी धाव संख्या आवश्यक होती 5 षटकांमध्ये त्याच्याकडे जाताना विचार पॉझिटिव्ह अप्रोच फलंदाजांचा चांगला पाहायला मिळतोय. करता दुसऱ्या षटकामध्ये एक संधी झाली होती जेल घेण्यात, तिथे फसला आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतलाय. त्याच्यामुळे आतापर्यंत कुणाल यांचा विचार केला तर मला वाटतं 4 षटकार आणि संघाची धाव संख्या 55. सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिग हिट आहे, परंतु तो थोडासा फसला. चेंडू खालती स्वतः बॉलर आहेत, कॉटन बोल्टचा विचार होता, फसला. जेल सुटलाय. कुणाल यांचा जीवदान दिलाय आणि ते कोणाला दिलाय. कुणाल सारख्या फलंदाजाला जीवदान देणे थोडीशी आत्महत्या म्हणावी लागेल. षटकही संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या अब तक 56 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 56 धावांसाठी थोडासा ब्रेक. ऐकूया डीजे.
फटका दर्जेदार आहे, तो बसलाय का पाहूया. चेंडू खालती क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अर्थातच ज्यांच्याकडे नजरा लागल्या होता तो पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला जातोय 5व्या षटकामध्ये. विकेटचं बदल, सेलिब्रेशन कमाल. केलाय याच्यामध्ये कुणाल यांच्या 47 धावा, उत्तुंग 4 षटकार, 4 चौकारांच्या मदतीने जबरदस्त फलंदाजी, हार्ड हिटिंग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर फटकेही पाहिले आपण त्यांचे. त्याच्यामुळे धावसंख्येला चांगला आधार दिला गेला. 5व्या षटकामध्ये अनिकेत 1 डाऊन साठी आले, तर 5वे षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाते? साहिल, ज्याने सोहिल यांच्या हातामध्ये आहे, ज्यांनी पहिला विकेट मिळवून दिलाय. ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होते तो ब्रेक थ्रू मिळवून दिल्यानंतर सेलिब्रेशन. पुन्हा एकदा फटका दर्जेदार आहे, फटका दर्जेदार आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा मॅसिव्ह हिट पाहायला मिळतोय. सिक्सर, 6 धावा. कमाल. मागे ठेवलेला चेंडू होता, त्याला गती कमी होते आणि फलंदाजाने ते हेरला आणि बरोबर त्याच्यावरती जबरदस्त हिट मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. षटकार संख्या या षटकाराने आपण 62 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाज थोडेसे महागडे ठरत आहेत. अर्थातच बॅटिंग पिच आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आहोत. जेव्हा फलंदाजी करणारा संघ बॉलिंगसाठी येईल तिथे मात्र हेरलं जाणार आहे. खरंच बॅटिंगसाठी की बॉलिंगसाठी हे पिच बनवला गेलाय, त्याला पाटा पिच म्हणतो आपण. ते पिच ऐकायचाही आपल्याला उत्तर मिळेल. अर्थात त्याचा बॅट साईज आणि लेग स्लिप मध्ये चेंडू, त्याच्यावरती 1 धाव. अजूनही सुजय ते मैदानामध्ये आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या मामाने 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. ते दुसऱ्या षटकाराची प्रतीक्षा आहे. संघाची धावसंख्या 63. तर या इनिंग ब्रेक मध्ये न्यू मॅच आपला आहे टायटन्स वेरवली अगेन्स्ट रॉयल चॅलेंजर्स वेरवली. या दोन संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी याची विनंती. आपल्याला थोडासा फटका बसला आणि त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, त्याला आताचे खाक केले त्याने, परंतु शेवटचा षटक होता आणि संधी होत्या तुमच्याकडे. हा विकेटचा चेंडू होता, जो झेल सुटला, जीवदान मिळत आहे सुजय या फलंदाजाला. न्यू मॅच आहे टायटन्स वेरवली वर्सेस रॉयल चॅलेंजर्स वेरवली. दोन्ही संघाचे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस साठी याची आपल्याला विनंती आहे. चला, मला वाटतं ते कदाचित प्रॅक्टिस मध्ये नसावे, हे दुसरंच पर्व आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या पर्वांमध्ये यंग खेळाडू आहेत ते तयार होताना आपल्याला सिनियर खेळाडूंच्या पाहायला मिळतील. थोडासा मागे ठेवला, त्याला बाउन्स दिला, खांद्याच्या लेवलने जाणारा चेंडू ज्याच्यावरती फलंदाज पूर्णपणे बीट झाले आहेत. षटक संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या अनस्कोर्ड पाहूया. 65. तर 66 धावांचं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट पिळण्यासाठी सलामीची जोडी कोण आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे कॅपिटल वेरवली या संघाकडून. तोपर्यंत ब्रेक घेऊया आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. टायटन्स वेरवली वर्सेस रॉयल चॅलेंजर्स वेरवली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे जोडले जातील आपले नितीन डोळे सरांच्या हस्ते. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. तर त्या ठिकाणी जोडले जातील आपले नितीश काका टॉस बॉक्स मध्ये. चला, टायटन्स वेरवली आणि रॉयल चॅलेंजर्स वेरवली दोन्ही कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं आहे.
चला डोळे काकांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मला वाटते ते लेजंड खेळाडू आहेत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पाहायला मिळते आता भारदस्त शरीर यष्टी ज्यांची पाहायला मिळते ते दोन्ही फलंदाज जर्सी नंबर 18 नॉन स्ट्राईकला त्यांच्याबरोबर असणारे फलंदाजांची नावं तर आपल्याला प्लीज कळवायची विनंती आहे. पहिल्या षटकासाठी संदीप आहेत. थोडासा चेंज ऑफ पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्यावरती एज होता. झेलची मागणी झाली होती परंतु झेल सुटल्या कारण डाव्या बाजूला जाणारा चेंडू कीपर मात्र जज करू शकले नाहीत. जर्सी नंबर 99
आणि अर्थातच फलंदाज कोणत्या दिशेला खेळतायत त्यांचा विचार याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातं. ही चांगली सुरुवात आहे गोलंदाज संदीप यांच्याकडून. पहिला चेंडू डॉट आलाय, त्या दुसऱ्या चेंडूवरती एज घेतल्यानंतर लेग स्लिपच्या दिशेने चेंडू तिथे एक धाव पूर्ण केले आणि या एका धावेने अकाउंट ओपन झाले. तर आव्हान आहे 66 धावांचं. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक संदीप यांच्या हातामध्ये. जुने दांते खेळाडू आहेत. तर स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचांच्या दिशेला चेंडू आहे आणि तिथे एक धाव. सुरुवातीच्या चेंडूंवरती सिंगल धावा रोटेट केल्या जात आहेत आणि ही क्रिकेटची खासियत आहे. ती सुरुवात झाली. तर प्रथमेश हे सलामीचे दोन्ही ओपनिंग प्लेयर आपण पाहतो. ही जोडी प्रथमेश जर्सी नंबर 18 यादी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या जोडीला पुन्हा एकदा फटका थोडासा फसला आहे. आणि काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, गरज होती का? एज लागल्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. खराब कॉल पाहायला मिळतोय. विचार चांगला झाला नाहीये. नॉन स्ट्राईकचे बॅटर डकआउट मध्ये जावं लागेल, नाराज होत आहेत. परंतु क्रिकेटच्या पटलावरती एका बाजूला आनंद आहे तर दुसऱ्या बाजूला नाराजीचं नाट्य पाहायला मिळत आहे. आणि याच्यासाठी डीजे मास्टर कमान. आज जे खूप अग्रेसिव्ह होते त्यांना माहिती आहे 66 धावांचं आव्हान आहे. तर समोरच्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांच्यावरती प्रेशर टाकायचं असेल तर चोरट्या चिकी रन्स घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो फसलाय. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारच्या धावेची आवश्यकता नव्हती, कारण समोर जे फलंदाज स्ट्राईकला होते त्यांनी कॉल दिलाच नव्हता. तर हा डिसिजन चुकलाय नॉन स्ट्राईकच्या फलंदाजांचा, त्याच्यामुळे त्यांना डकआउटमध्ये जावं लागणार आहे. तर संदीप यांना ज्या पहिल्या षटकासाठी आणलं होतं तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आता पूर्ण नजर लागतील जर्सी नंबर 18 प्रथमेश यांच्याकडे. तर त्यांच्या साथीला वन डाऊन साठी आपण पाहूया मनोज. विशाल कारकर सरांच्या उजव्या बाजूने राईट मोर द विकेट मारा प्रथमेश यांच्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. हा चेंडू चांगला होता, त्याला म्हटलं थोडासा या ठिकाणी दिशा दिल्या. तर या दिशेसाठी प्रोटेक्शन आहे, अर्थात 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांकडून. परंतु कुणाल यांच्या फलंदाजीला उत्तर कोणता फलंदाज देणार तो अर्थातच कॅपिटल वेरवली या संघाचा. हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान 66 धावा आहेत. क्रिकेटच्या बटलावरती कोणती धावसंख्या मोठी नसते छोटी नसते, तुमच्या खेळावर डिपेंड आहे. आणि तो जर खेळ चांगला झाला तर मॅच मध्ये रंगत येणार, यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा लेग पट्ट्यामध्ये विद्या कार्पेटच्या दिशेने चेंडू स्क्वेअर लेग थोडंसं फॉरवर्ड आहे. त्या ठिकाणी खूपच लेझी क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फेक करायची कीपर एंडला, परंतु जो आपला सहकारी गेला होता त्याच्या हातामध्ये चेंडू दिला, कारण तो थोडेसे फिल्डिंग करताना स्लिप झाले होते, त्याच्यामुळे फेक ते करतील असा अंदाज होता. परंतु त्यांचंही लक्ष नव्हतं आणि फलंदाजाने हेरला लगेच दुसरी धाव पूर्ण केले. तर या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जो रनआउटच्या रूपाने एक फलंदाज बाद झाले, त्याच्यामुळे एक सुरुवात चांगली झाली. ती म्हणजेच नाईट रायडर्स वेरवली या संघाची षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 कमांडीचे. चला परत खेळाडूंना आणि कर्णधारांना सूचना आहे, ज्यांना चर्चा करायचे ते 2 किंवा 3 खेळाडू एका ठिकाणी येतील. बाकीचे सर्व खेळाडू आपल्या जागेवरती थांबणार आहेत, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. ज्या खेळाडूंना चर्चा करायची आहे, खास करून फिल्डिंग करणारा संघ आहे तो कॅप्टन असतील आणि त्यांच्याबरोबर 2 खेळाडू. बाकीचे सर्व खेळाडू जे आपल्या दूर अंतरावर आहेत, म्हणजे डीप लाईनसाठी आहेत, ऑफ साईड असेल किंवा लेग साईड, स्ट्रेट असेल किंवा लॉंग स्टॉपच्या दिशेने, ते जागेवरती थांबतील.
त्याच्यामुळे जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. चला तर साळेसकर साहेब आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ जातोय मैदानामध्ये, विनंती आहे. आता लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागेल. तर दुसऱ्या षटकासाठी आकाश आपल्याला पाहायला मिळतील. एज होता बॅटचा, त्याच्यानंतर थोडेसे दोन्ही फलंदाज त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळालं नाही. कॉल दिला होता परंतु थांबवला आहे. प्रथमेश आधी जर्सी नंबर 18 फरीदान केले, चांगला कॉल त्यांचा पाहायला मिळतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस करावे लागतील. कदाचित पहिला एखाद्या चेंडू नंतरही क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. डावकरी उजवे फलंदाज आहेत, ही थोडीशी डोकेदुखी असते जेव्हा आपण बॉलिंग करत असतो, क्षेत्ररक्षण करत असतो. त्याच्यामुळे कॅप्टन्सवरती खूप जबाबदारी या ठिकाणी येते आणि त्यांचे डिसिजन हे कोणत्या प्रकारे असतात ते आपण पाहूया. कोणत्या प्रकारे संघाला हँडल करतील, कडे करण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. आपच्या दिशेने ठेवलेला चेंडू त्याच्यावरती फलंदाज पूर्णपणे बीड होत आहेत. आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात जे आपण संदीप यांच्याकडून पहिलं षटक हाताळला गेलं होतं त्याच प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थातच त्याचं प्रेशर आहे, त्या 66 धावा बनवायच्या आहेत, त्या तितक्या सोप्या नाही आहेत. आणि म्हणूनच एका चांगल्या गोलंदाजाला दुसऱ्या षटकासाठी आणलाय ते संदीप यांच्या पहिल्या षटकानंतर आकाश, ज्याने सुरुवातीचे दोन्ही चेंडू चांगल्या प्रकारे पिकअप शॉट आहे, त्याच्यावरती दर्जेदार प्रहार, पुन्हा एकदा सिक्सर, 6 धावा. आता सुरुवात चांगली झाली आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि या षटकाराचं स्वागत आपण एका सुंदर गाण्याने करूया. कमाल. असेल तर मैदानामध्ये परत करायचा विनंती आहे. तर संतोषजी साळेसकर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या. संतोषजी साळेसकर आपण कुठे असाल तर प्लीज आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चला लाईनमन आपल्याला विनंती आहे, चेंडू शोधण्यासाठी बराच वेळ जातोय त्याच्यामुळे आपण तो लगेच मैदानामध्ये परत करायचा आहे, आपल्या जागेवरती थांबायचं आहे. चला जुना चेंडू असेल तर द्या प्लीज, विनंती आहे. पहिला इनिंगचा चेंडू कोणाकडे, पहिला इनिंगचा चेंडू कोणाकडे, विनंती आहे तो लगेच द्यायचा आहे. पहिला इनिंगचा चेंडू कोणाकडे आहे, कोणी घेत. मन आपण त्याने लाईन मनचं थोडस काम पहा. पुन्हा एकदा बिग हिट आहे, दर्जेदार प्रहार आणि चेंडू सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा चौकार. ज्या खेळाडूला सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती थांबवलं होतं त्यांच्या बॅट मधून धावा निघतायत. पुन्हा एकदा सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. चौकार, 4 धावा. खराब चेंडू नव्हता परंतु पोझिशन मध्ये फलंदाज ऑलरेडी तयारच होते आणि त्याने हेरलं, त्याच्यावरती ताकद वापरलंय. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन अँगल क्रिएट करावं लागतं गोलंदाजांना. तो अँगल क्रिएट करत असताना 2 चेंडू चुकले आहेत आणि त्याच्यावरती बिग हिट पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा थोडासा लो फुलटॉस चेंडू, गती परिवर्तन केलं होतं या चेंडूवरती, जो अगदी जडमध्ये टाकला होता आणि त्याच्यामुळे एक धाव. तर हे षटक चांगलं राहिलंय. सुरुवातीच्या षटकामध्ये केवळ 6 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आल्या. त्यानंतर ज्या मिडल ओव्हर आहेत, या मिडल ओव्हरची सुरुवात, दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजांकडून डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर येणाऱ्या चेंडूंवरती चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. तर अर्थातच संघाची धावसंख्या या एका धावेने 17. अर्थातच कोणासाठी होणार खतरा. आता खतरा स्वीकारायचा फलंदाजांना. सामना जिंकायचा असेल, 66 धावा बनवायच्या असतील तर तो खतरा स्वीकारणं गरजेचं आहे. ऑलराऊंड परफॉर्म करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. पुन्हा एकदा इनसाइड एज पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी प्रोटेक्शन आहे शॉर्ट लॉंग स्टॉपमध्ये. तिथे फीड केलं जाईल एका धावेने. संघाची धावसंख्या 18. षटकही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9ची सरासरी आहे. परंतु या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार आलाय, त्याच्यामुळे धावसंख्येचा आलेख वाढलाय. तर 6 धावांनंतर या ठिकाणी 12 धावा बनल्या गेल्यात. थोडंसं मागडं षटक आहे आणि या मागड्या षटकासाठी थोडासा ब्रेक घेऊया, पाहत राहूया वेरवली खुर्द पडवण गावची प्रीमियर लीग पर्व दुसरे कमांडीचे. आउटसाइड लेग पिचिंग झाला. चेंडू पंचांनी दंडित केला. अर्थातच वाईड आहे. जेव्हा त्या संदीप यांनी पहिलं षटक हाताळले, त्यांना मात्र या तिसऱ्या षटकासाठी आणले. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर संघाकडून तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिली आहे. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप चेंडू आहे, त्याच्यामुळे पंचांनी दंडित केला आहे. अर्थातच या चेंडूवरती फटका चांगला आहे आणि तो गॅप बेदला जाणार का, यस. पुन्हा एकदा दंड करत चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार फोर. कमर आता मात्र पार्टनरशिप बनते. दोन्ही फलंदाजांकडून खराब चेंडूंचा समाचार घेतला जातोय आणि खराब चेंडूंसाठी संयम हे खूप महत्वाचा आहे, तोही दाखवला जातोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाणार का सीमारेषे बाहेर, पाहूया. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगला केलाय परंतु त्यांना भेदून चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स, 4 रन्स, 4 धावा. धावसंख्या 27. तिसऱ्या षटकापासून दुसऱ्या षटकापासून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तर स्लॉट मध्ये होता चेंडू, त्याच्यावरती फलंदाज बीट होत आहेत आणि अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता एका चौकारानंतर कमबॅक संदीप यांच्याकडून पाहायला मिळते. तर फलंदाजाने थोडासा विचार केला असेल. खरं तर हा अधिकच्या धावा देणारा चेंडू होता, तिथे बीट होत आहेत. तर फलंदाजांना बीट करण्यासाठी गोलंदाजी तेवढ्याच ताकदीचे आहेत ते संदीप. पुन्हा एकदा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅकफूट वरती गेलेत आणि बॅकफूट वरती गेल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. 3 खेळाडू चेंडू खालती खरं तर आलेत दोघे जण, परंतु चेंडू जेवढ्या गतीने फील्ड व्हायला पाहिजे तो होत नाहीये. तर फलंदाज अधिक वेगाने धावून सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आहे 66 धावांचा पाठलाग करत असताना 29 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर पाहूया पहिला चेंडू वाईड होता, त्याच्यामुळे 4 चेंडू झालेले आहेत. थोडासा मागे ठेवलाय आणि फटकाही फसलेला आहे. तर 2 खेळाडू
चेंडू खालती येत आहेत, कॉटन बोल्ट केलाय संदीप यांनी, पहिला दुसऱ्या विकेटचे पतन पाहायला मिळत आहे. प्रथमेशची बाद होतील, ज्यांच्यावरती या मॅचच्या नजरा लागल्या होता त्यांना मात्र डकआउटचा तंबूचा रस्ता दाखवला जातोय. तोपर्यंत ब्रेक ऐकूया डीजे. संख्या 29 आणि या 29 धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलाय. त्याच्यामुळे जे सुरुवातीचे दोन्ही फलंदाज ते मात्र माघारी धाडले गेले आणि त्याच्यामध्ये मोठी चूक झाली. ते अर्थातच भूषण यांची गरज नसताना एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला. थोडं एक्साइटेड क्रिकेट त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथे तीव्र उतार आहे आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. फक्त चेंडूला दिशा दिल्या. 4 धावा, सुंदर बॅटिंग. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33. तर समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा कमी आल्या, त्याच्यामुळे धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. तर आता मात्र पुन्हा एकदा 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे आणि या 33 धावा कोणत्या प्रकारे दोन्ही फलंदाज बनवतील थोडीशी चर्चा होते, विचार विनिमय केला जातोय. तर संदीप यांनी सुद्धा विचार विनिमय केलाय आणि चौथ्या षटकासाठी कोणाला निमंत्रण दिलं जाईल पाहूया. या षटकासाठी जे बंधू मोहिते यांच्या डाव्या बाजूने राईट आर्म वर द विकेट मारा केला जाणार आहे. अर्थात असं योगेश आहेत, त्यांना यश मिळते का पाहूया. मनोज यांचा विचार केला तर एक षटकार एक चौकाराच्या मदतीने सुरुवात चांगली केली आहे. त्याच्यामुळे त्यांची बॅटिंग या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची असेल की त्यांना या ठिकाणी लवकर चित केलं जाईल गोलंदाज योगेश यांच्याकडून, हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. क्रॉस बॅटचा वापर करायचा होता, आधीच पोझिशन घेतली होती, परंतु थोडासा बाउन्स आणि त्याच्यावरती फलंदाज बीट होत आहेत आणि या चेंडूमुळे पुन्हा एकदा समीकरण 11 चेंडू 33 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 3 धावा बनवायच्या आहेत. दरम्यान योगेश आहेत ज्याने चांगल्या प्रकारे हा चेंडू टाकला गेलाय, फेकला गेलाय, ज्याच्यावरती फलंदाज पूर्णपणे बीट होत आहे. थोडासा लो फुलटा चेंडू, त्याला मात्र उलटा पुलटा खेळलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन लावलाय आणि एकच धाव बेल. या एका धावेने संघही पुढे सरकेल. तर 10 चेंडू 32 धावा, सामना थोडा लांब चाललाय का, याचं उत्तर येणारे 10 चेंडूंमध्ये आपण पाहणार आहोत. फलंदाजी करणारा संघ थोडासा दडपण आहे, कारण भूषण सारखा एक हार्ड हिटर बॅटर जे स्वस्तात बाद झाले, त्याच्यानंतर थोडासा गोलंदाजांनी कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये धावा संदीप यांनी कमी दिल्या, तर तिसरा षटक हाताळताना त्याने हवा कमी दिलेल्या आहेत आणि चौथं षटक योगेश यांच्या हातामध्ये आहे. वारंवार लेग पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर अर्थातच क्रॉस बॅटचा वापर होतो. लेग पट्ट्यामध्ये वारंवार फलंदाज चप्पल होऊन खेळत असतात आणि तो प्रयत्न आपल्याला या ठिकाणी अक्षय यांचा पाहायला मिळाला, परंतु तेही बीट होत आहेत. तर पुन्हा एकदा समीकरण असेल 9 चेंडू 32 धावा. सुरेख बॉलिंग पाहायला मिळते. या षटकामध्ये वेगवान चेंडूही टाकले जात आहेत, परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू आहे, डाऊन द ग्राउंड केला, लॉफ्टेड हिट होता आणि त्या हिटवरती धावा मात्र 2 पूर्ण केल्या जातील. आता सिंगल डबल धावेने काय होणार नाही, धावांचा पाऊस पडावा लागेल, षटकार चौकार मारावं लागतील तर सामन्यामध्ये जिंकण्याची संधी निर्माण होणार आहे. ते कॅपिटन्स वेरवली खुर्द पडवण या संघाला, परंतु इथे तसं होत नाहीये. सुरुवात खराब झाली, सुरुवात चांगली झाली तर त्याचा अंतही तेवढा चांगला असतो. पटका पुन्हा एकदा दर्जेदार खेळायचा होता. मोठ्या गॅप्स आहेत, चेंडू खालती क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत
जेल होत नाहीये, जीवदान मिळत आहे. आणि या जीवदानाचा फार मोठा फायदा फलंदाजांना होईल का, याचं उत्तर या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहूया. कारण चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. कोणत्याही सामन्याला कलाटणी देणारं षटक हे अंतिम षटकाच्या आधीचे षटक आणि ते योगेश यांच्या हातामध्ये दिलं आहे. तर चांगल्या प्रकारे त्यांनी चेंडू हँडल केलाय, फलंदाजांना जकडून ठेवलाय, हात खोलण्याच्या संधी देत नाही आहेत. त्याच्यामुळे जी धाव संख्या अपेक्षित होती तिला ब्रेक लावला जातोय आणि सिंगल डबल धावांवरतीचं समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. इथे एक चांगला चेंडू होता, कट घेतल्यानंतर शॉर्ट टर्टमेंटच्या स्लिपच्या दिशेने चेंडू तिथे फिट केला जाईल. षटकही संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 66 धावांचा पाठलाग करत असताना केवळ 39. तोपर्यंत ब्रेक घेऊया, ऐकूया पुन्हा एकदा सुधू मधुर संगीत कमांडीचे. सहा चेंडूमध्ये 27 धावा, 6 चेंडू 27 धावा. मॅच कमालीचा आहे. फक्त सुरुवातीच्या ज्या 2 षटकांमध्ये धावा कमी आल्या त्या पाहूया. उत्तर कोणता असणार आहे? बॅकफुटवरती गेले आहेत आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला या ठिकाणी थोडासा टायमिंग मिस झालाय. धावा मित्र मिळतील 2. तर 5 चेंडू 25 धावांचं समीकरण आहे. आता गोलंदाजांवरती प्रेशर नाही, फलंदाजांवरती खरं तर प्रेशर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बॅटमधून जर्सी नंबर 11 हे काय चमत्कार करतील या मॅचमध्ये. पहिला सामना आहे या दुसऱ्या पर्वाचा. वेरवली खुर्द पडवण या गावची लीग मैत्रीचं क्रिकेट त्याचं आयोजन आणि या सुरुवातीच्या सामन्यामध्येच ओपनिंगचा मॅच आहे. तर या मॅचमध्ये काय कमाल होणार. पंच वळतायत, वाढचा इशारा दिला जातोय. अवांत धाव. 6 चेंडू 5 चेंडू 24 धावा. 4 षटकारांची आवश्यकता पाहूया. कोलवर टप्प्याचा चेंडू वाईड लाईन आणि ऑफ स्टंप यांच्यामध्ये टाकलाय. वाईड यॉर्करच्या दिशेने वाटचाल गोलंदाजांची. त्याच्यावरती फलंदाज बीट होत आहेत ते अक्षय. परंतु मनोज यांना स्ट्राईक मिळाल्यानंतर जी फलंदाजी सुरुवातीला षटकार चौकार पाडले ते मात्र त्याच्यासाठी ढकलून ठेवले. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे थोडासा विकेट सॅक्रिफाईस होणार आहे यात मात्र शंका नाही. कारण मनोज अग्रेसिव्ह आहेत धावा घेण्यासाठी. अर्थातच ही बॅटिंग त्यांना येणाऱ्या नेक्स्ट मॅचसाठी चांगली फायद्याची ठरेल. तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा आहे. आणि या अंदाजामध्ये काही फलंदाजांचा अंदाज फसलाय. चला न्यू बॅटर पटापट या, खूप वेळ घेताय आपण. थँक्यू. अभिजित मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर मनोज हे सज्ज आहेत. बाउंड्री लाईनच्या लाईनमधला विनंती आहे की आपण लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तो लगेच परत करायचा आहे. आणि अर्थातच सर्वात महत्त्वाचा डिसिजन हा लाईन मनचा असणार आहे की षटकार चौकार हा आपण पंचांकडे आपण कळवायचा आहे. त्याच्यामुळे कोणताही खेळाडू तिथून डिसिजन देणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची. जाऊया मॅचकडे. अर्थातच चेंडू खूप कमी आहेत आणि धावा जास्त गरजेच्या आहेत. त्या धावा पूर्ण केल्या जातील का. परंतु लीगचे सामने आहेत, साखळी सामने, त्याच्यामुळे रन रेट हा चांगला ठेवण्यासाठी प्रयत्नांमध्ये प्रत्येक फलंदाज असेल प्रत्येक गोलंदाज क्षेत्ररक्षक या तिघांच्या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ जातोय. नाईट रायडर्स वेरवली आपण जास्त वेळ घेत आहे. विनंती आपल्याला. 30 यार्डमध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर बाकीचे सर्व डीप क्षेत्रामध्ये आपण पाहतोय त्यांना पंचांकडे दात मागितले, एज लागलाय.
बल्ले का किनारा कीपर का सहारा, लेकिन कीपर ने बल्लेबाज को नहीं सहारा, तो हम भी लेंगे डीजे का सहारा, फिर मैच का सहारा लेंगे। तब तक लेंगे ब्रेक का। कीपरची भूमिका पाहायला मिळते आपल्याला। विचार आणि अर्थातच नो डाऊट चांगला साधा सोपा विजय प्राप्त केला तर नाईट रायडर्स वेरवली खुर्द पडवण या संघाने, तर कॅपिटल वेरवली खुर्द पडवण या संघाला या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतंय। टॉस जिंकला होता, बॉलिंगचा निर्णय तो थोडासा बसलाय आणि त्याच्यावरती नाईट रायडर्स फलंदाजांची तुफान फटकेबाजी जर सामना जिंकून दिला गेलाय। 65 धावा बनवल्या, 66 धावांचं आव्हान आणि या 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ आणि केवळ 42 धावसंख्येवरती थांबलाय तो म्हणजे कॅपिटल वेरवली खुर्द पडवण हा संघ। तोपर्यंत ब्रेक घेऊया, दुसरा मॅच आपल्या भेटीसाठी येणार आहे टायटन्स वेरवली खुर्द पडवण वर्सेस रॉयल चॅलेंजर्स वेरवली खुर्द पडवण। हा मॅच आपल्या दुसऱ्या भेटीला येईल, तोपर्यंत ब्रेक घेऊया, ऐकूया डीजे।